स्वागत आहे आपल्या सर्वांचं. तर आज आपण रामायणामधला एक प्रसंग पाहणार डायरेक्ट, रेग्युलर भगवद्गीता नाही. सर्वांनी माझ्या पाठीमागे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये. हरे कृष्ण. रामायणातली रामकथा तसं तर 9 दिवसाची असते आणि प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला रामनवमीच्या दिवशी. जन्माची कथा तर बऱ्याच जणांना माहिती आहे. तसे बरेच रामायण म्हटलं की आपल्या रेग्युलरच्या जीवनाशी संबंध आहे, भगवंताच्या प्रत्येक कथेचा किंवा प्रत्येक ह्याचा. कारण जसं प्रभू श्री रामचंद्र जगले किंवा त्यांनी दाखवलं त्यांच्या लीलेतून, तर अगदी त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यामध्ये कसे काही प्रसंग येतात आणि आपण काय करायला पाहिजे, कशा प्रकारे आपली नाती सांभाळली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी विशेष करून अनेक प्रसंग रामायणामध्ये. रामायण म्हटलं की त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याग, एकमेकांसाठी केलेला, एकमेकांच्या प्रेमासाठी केलेला त्याग तिथं पाहायला भेटतो. आणि मग रामायणामध्ये बरेच प्रसंग पण आहेत आणि बरेच मग कॅरेक्टर, प्रत्येक कॅरेक्टर तसं रामायणातलं आदर्शच आहे. मग ते कैकेयीचं का असेना, बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की कैकेयीने प्रभू श्री रामचंद्रांना वनवास घडवून आणला, त्याच्यातून काय आदर्श घेण्यासारखं आहे. पण कैकेयीने स्वतःच्या ह्याच्यानुसार नाही केलेलं ते, तर दुसऱ्याच्या सांगण्यावरून पण नाही, पार्षद स्वरूपातच आहेत, पण प्रभू श्री रामचंद्रांच्याच सांगण्यावरून. तर अगदी लहान असताना प्रभू श्री रामचंद्र एकदा खेळत खेळत बाहेर एकदम राजवाड्यापासून गेलेले होते, एका विहिरीमध्ये गेलेले होते. कैकेयी सोबत होती. तसं तर कौशल्याच्या पेक्षा जास्त प्रेम कैकेयीचं होतं प्रभू श्री रामचंद्रांवरती. आणि जेव्हा जेव्हा प्रभू श्री रामचंद्र कौशल्याच्या महालात जास्त नसायचे, कैकेयीकडे जास्त असायचे. आणि दशरथ महाराजांचं इतकं प्रेम होतं कैकेयीवरती, त्या दोघी राण्यांसाठी जसा महाल नव्हता तसा कैकेयीसाठी सुंदर सेपरेट महाल बनवलेला दशरथ महाराजांनी. कारण कैकेयी दिसायला सुंदर होती आणि सगळ्या राजवाड्याच्या ज्या चाव्या होत्या कैकेयीकडे होत्या. कारण दशरथ महाराजांची आवडती राणी कोण होती? का होती आवडती? ती दिसायला सुंदर होती आणि तरुण होती थोडस त्या दोन्ही राण्यांपेक्षा. सुमित्रा आणि कौशल्यापेक्षा मधली होती, कैकेयी मधली होती तशी. तर सुमित्रा ही धाकटी होती ना. तर त्यात कैकेयीचं इतकं प्रेम प्रभू श्री रामचंद्रावरती. आणि एकदा मग बाहेर खेळायला गेलेले असताना प्रभू श्री रामचंद्र विहिरीमध्ये गेलेले आहेत आणि कैकेयीच्या डोळ्यांच्या आड, दृष्टीआड झाल्यानंतर ती कैकेयी हाक मारते, रघुनंदना, श्रीरामा कुठे आहेस? लवकर ये, मला दिसेनासा झालास. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र आतूनच हाक मारतात, आई मी इकडे आहे. आणि जाते कैकेयी म्हणते, वरती वरती लवकर. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, एक अट आहे, ती मान्य केली तरच मी वरती येणार, ऐकणार का माझं? म्हणते, मी तुझ्यासाठी जीव वाळून टाकायला तयार आहे, काय करायचं आहे फक्त सांग. आणि असं म्हटल्याबरोबर प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, 2 गोष्टी करायच्या, पुढे जाऊन असं असं होणार आहे, भगवंत आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि त्यावेळेस तुला 2 वर मागायचे आहेत. त्या वर, ते 2 वर असे मागायचे की पहिला वर मागायचा की भरताला राज्य भेटलं पाहिजे. हा म्हणे, मागेन की, तुझ्या प्रसन्नतेसाठी काही करायला तयार आहे. आणि दुसरा वर मागायचा तो म्हणजे मला 14 वर्षाचा वनवास झाला पाहिजे. आणि हे ऐकल्यानंतर त्या कैकेयीचं हृदय फाटतं, तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात, स्तब्ध राहते, काहीच बोलत नाही बराच वेळ. आणि मग प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, आई खरंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना?
काही म्हणते अरे मी जीव दिला असता पण हे मी कसं सांगू शकणार, म्हणजे करावं लागेल. खरं प्रेम आहे ना माझ्यावर तर माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. ते म्हणते ठीक आहे करेन तुझ्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण. आजकाल लोक नुसतं म्हणतात, पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा कोणी काही करत नाही. पण रामायणामध्ये रघुकुलरिता ऐसी चली आई प्राण जाय पण वचन ना जाय. तर तिनं दिलेलं वचन जेव्हा वेळ आली तेव्हा कैकेयीनं निभावलं सुद्धा. आणि मग त्यामुळं कैकेयी असं नाव कोणी ठेवतं का समाजात कोणाचं? का नाही ठेवत? कारण वागणं तसं आहे, दिसायला दिसतंय पण त्याच्या पाठीमागं हा पण एक इतिहास. तर वागणं तसं असलं म्हणून त्यामुळे नाव ठेवत नाही. किंवा रावण कोणाचं नाव ठेवतात? काही जणांचं असतं पण एकदा हे करून बरेच जण रावण पण नाव ठेवण्याचे लोक आहे. दुर्योधन बऱ्याच वेळेला नाही ठेवलं जात नाव. तर ती कैकेयीने सांगितल्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांच्या सांगण्यावरून केलं. जसं चैतन्य महाप्रभू सांगतात, आश्लिष्यवापादरतां विनष्टुमां अदर्शनात् मर्महतां करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत्प्राणनाथस्तु सैव नापरः. हे भगवंता, जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही काय करा, माझ्यासोबत आचरण करा. तुमची इच्छा असेल मला दर्शन देण्याची तर दर्शन द्या किंवा दर्शन देऊ नका, पण मी तुमचे चरण सोडणार नाही. एवढी शरणागती असावी लागते भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर. बऱ्याच वेळेला आपला काही स्वार्थ असेल तेवढ्यासाठी जर आपण भगवंताची शरणागती घेत असू तर ती खरी शरणागती नाहीये. तर हे कौसल्याच्या कैकेयीच्या वागण्यातून समजतं. आणि त्यानंतर लक्ष्मण, ज्यांचा इतकं सेवा केली त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांची, बंधुप्रेम कसं असावं याचं उदाहरण. आणि दुसरं म्हणजे कैकेयी जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र विवाह झाल्यानंतर परत आले सीतामातेला घेऊन, पहिल्यांदा जोडीनं दर्शन घ्यायला कुणाचं गेले असतील? कैकेयीचं दर्शन घ्यायला गेले, कौसल्याचं नाही. आणि दर्शन घ्यायला गेल्यानंतर कैकेयीने काय केलं की स्वतःच्या महालाच्या ज्या चाव्या होत्या त्या सीतामातेला देऊन टाकल्या. आणि मग दशरथ महाराजांनी तिच्यासाठी परत दुसरा महाल बनवला कैकेयीसाठी. एवढा सुंदर महाल कैकेयीसाठी बनवलेला होता, तो महाल कुणाला दिला त्यांनी? सीता आणि प्रभू श्रीरामचंद्रांना देऊन टाकला. तर याच्यावरून कैकेयीचं इतकं प्रेम होतं प्रभू श्रीरामचंद्रांवरती हे समजतं. आणि जेव्हा तर भरपूर प्रसंग आहेत, तर आपण थोडंच पाहणार आहे. डिटेल कथा पूर्ण करायची म्हटलं तर 9 दिवस सुद्धा पुरत नाहीत. भगवत कथा हरी अनंत, हरी कथा अनंत म्हणलेला आहे. एका कथेतून कितीतरी गोष्टी असतात. तर लक्ष्मणजींनी इतकी सेवा केली. तसं तर प्रभू श्री रामचंद्रांना वनवास झालेला होता, पण लक्ष्मणजी का गेले सोबत? कारण लक्ष्मणजी सुद्धा जोड्या होत्या, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. तर आपण ज्या भावनेने, जेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की यज्ञातून ते पायस प्रकट झालं, यज्ञ पुरुष प्रकट झाले आणि त्यांच्या हातात तो कलश होता, ते पायस दिलं गेलं. आणि दिल्यानंतर सुमित्रा जी होती त्या सुमित्रेनं ते पायस खाताना जो विचार केला होता त्या विचारानं ते दोघंजण जन्म घेतले. कुठलंही कर्म करत असताना आपली आंतरिक इच्छा जशी असते तसं त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. तर ती खात असताना सुमित्रेनं काय विचार केला, मी त्या दोघींची दासी आहे, कैकेयीची आणि कौशल्याची दासी. म्हणून ती तिला जे 2 पुत्र झाले, भरत आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मण, तर ते लक्ष्मण आणि शत्रुघ्न दोघं पण सेवा करायचे. भरताची सेवा कोण करायचं? शत्रुघ्न. आणि प्रभू श्री रामचंद्रांची सेवा कोण करायचं? लक्ष्मण. का करायचे असे? कारण ते पायस खीर खाताना त्या दास्य भावामध्ये खीर खाली, किंवा दासी म्हणून मी त्यांची दासी आहे आणि त्यांची सेवा करेन. तर ते पुत्र उत्पन्न होताना सुद्धा तसेच पुत्र उत्पन्न झाले आणि त्यामुळे त्यांची सेवा केली. प्रभू श्री रामचंद्रांची सेवा लक्ष्मणजींनी 14 वर्ष. आणि जाताना प्रभू जेव्हा निघाले, रामचंद्र जेव्हा निघाले, तर सीतामाता तर तयारच होऊन आल्या, मीही येणार, कारण गाठ बांधली आहे ना, संसाराची गाठ बांधली, तर ती आता तुम्ही जिथे तिथे जिथे अर्धांगिनी आहे. आणि मग लक्ष्मणजी पण तयार झाल्यानंतर लक्ष्मणजींना प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की विचारून ये, आईला विचारून ये. आणि आईला विचारायला गेल्यानंतर आई म्हणते, ज्या ठिकाणी आता ही अयोध्या राहिलेली नाही, जर प्रभू श्री रामचंद्र इथून जाणार असतील तर ती अयोध्या कसली आली? जिथं राम तिथं
अयोध्या, आणि जिथं राम नसेल तिथं अयोध्या कशी असेल? तर त्यामुळे ही अयोध्या राहणारच नाही म्हणे आता, तर त्यामुळे तुम्ही जा, सेवेला जा. पण एक लक्षात ठेवायचं म्हणे, स्वप्नात सुद्धा सेवा सोडून इतर कोणताही विचार मनात आला नाही पाहिजे. घरचा विचार, माझा विचार, पत्नीचा विचार, वडिलांचा विचार, फक्त सेवा एके सेवा. आणि स्वप्नात सुद्धा विचार करायचा नाही म्हटल्यानंतर लक्ष्मणजींनी त्याच्यावरती विचार केला. झोपलं तर स्वप्न पडणं साहजिकच आहे, आणि चुकून जर स्वप्नात आला विचार तर आईने सांगितलेली आज्ञा भंग होईल. म्हणून 14 वर्ष ते झोपलेच नाही. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र झोपायचे तेव्हा लक्ष्मणजी पहारा द्यायचे, आणि 14 वर्ष अन्नाचा कणही खाल्लेलं नाही. ज्या 2-4 वेळा खाल्लं फक्त प्रभू श्रीरामचंद्र. घे म्हणायचे आणि तेवढंच घेऊन फळं वगैरे घेऊन ठेवायचे, खा म्हणत नव्हते. आणि ज्या दिवशी खा असं म्हणून सांगितलं, किंवा ज्या दिवशी काही 1-2-3 प्रसंग आहेत त्या दिवशी पण फळं पण आणलीच गेली नाहीत, किंवा प्रभू श्रीरामचंद्रांचाही उपवासच झाला त्या दिवशी, तर त्या दिवशी पण त्यांनाही भेटलंच नाही. पण फक्त प्रभू श्रीरामचंद्र घे म्हणायचे, आणि ते 14 वर्षाच्या नंतर जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना कळालं की लक्ष्मणजींनी खाल्लंच नाही, तर कसं हे. आणि त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र, त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणतात की तुम्ही फक्त घे म्हणत होता, खा म्हणतच नव्हता, त्यामुळं कसं काय खाणार मी. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांना हे होतं. आणि कधी कधी जेव्हा शक्ती लागली होती ना, लक्ष्मणांना शक्ती लागली होती म्हणतात, तर शक्ती लागल्याच्या नंतर का प्रभू श्रीरामचंद्र त्यांना हे करू शकत नव्हते का? करू शकत होते, पण का केलं नाही? प्रभू श्रीरामचंद्राने विचार केला, माझ्या लक्ष्मणाला एवढे दिवस झोप नाहीये, पण त्या शक्तीच्या नादाने का असेना तेवढंच त्याला विश्रांती भेटेल. लगेच ते उठवू शकत होते, थोडंसं पाठीला हात लावून थोपटलं असतं तर, पण एक दिवस ते हनुमानजी गेले आणायला, तर तेवढा का वेळ असेना पण लक्ष्मणांना विश्रांती भेटावी म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी हे केलं नाही. तर इतकं या दोघांना बंधू प्रेम कसं असावं, इतकी सेवाभाव, दास्यभाव कसा असावा, भगवंताची सेवा कशी करावी, यावरून आपल्याला लक्ष्मणजींच्या उदाहरणावरून समजतं. आणि जेव्हा प्रभू श्री रामचंद्र चा अभिषेक होणार आहे, आजच्या दिवशी ठरलं गेलं, आणि ठरल्यानंतर मग सगळीकडे अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचा अभिषेक, राम राजा होणार, रामराज्य येणार, सगळे अयोध्या आनंदली, सगळ्यांची तयाऱ्या सुरू झाल्या अयोध्येमध्ये, आणि सगळीकडे हाहाकार, आनंदाचा हाहाकार, आनंद पसरला. आणि मग सगळीकडे आनंद पसरल्यानंतर मंथरा जाते कैकेयीकडे, तिलाही सांगते की असं असं मी ऐकलं. हा म्हणे, हो खूप आनंदाची गोष्ट आहे, मलाही खूप आनंद झालाय, तयारी करायची भरपूर. कैकेयी म्हणते. मंथरा म्हणते, अगं वेडी झालीस की काय, ही आनंदाची गोष्ट वाटायला लागली तुला? राम राजा होणार यात आनंद कसला आलाय? राजा कोण व्हायला पाहिजे, तर तुझा पुत्र राजा व्हायला पाहिजे. आणि मग मंथरा तिथून एक 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 गोष्टी तिला सांगायला चालू करते, आणि कैकेयीला वाटायला लागतं की हा, ही मंथराच माझ्या खरं हितचिंतक आहे. आणि ती जसं जसं सांगेल तसं ती तिच्या डोक्यात एक 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 गोष्ट ती मंथरा हे करत जाते, आणि म्हणते पहिली राणी कौशल्या, आणि रामावरती इतकं प्रेम आहे राजाचं, पुत्रावरती प्रेम म्हणल्यावर तिच्या आईवरती पण जास्त प्रेम असणार. आणि परत तुला कोण विचारणार आहे राम राजा झाल्यानंतर? सगळेजण राणी कोणाला म्हणणार? कौशल्याला मान देणार. राजमाता कौशल्याला सगळेजण मान देणार, तुला कोणी विचारणारच नाही. आणि असं म्हटल्यानंतर मग तिच्या डोक्यामध्ये ते बसतं, आणि जा म्हणते कोपभवनामध्ये जा. आणि मग तो सगळा साज शृंगार काढून सगळं काही करून ती कोपभवनामध्ये जाऊन बसते. दुसऱ्या दिवशी दशरथ महाराजांना समजतं, आणि दशरथ महाराज विचारायला जातात. विचारायला गेल्यानंतर तिची जी अवस्था होणार, काय झालंय विचारल्यानंतर ते 2 वार मागण्याची वेळ आलेली आहे म्हणे आता. आणि पहिला वर काय माग म्हणे, 2च वर काय, 100 वर माग. इतके आनंदात होते, रामाचा राज्याभिषेक होणार आहे, आणि हे काय नवीन. थोडेसे घाबरले सुद्धा होते की आता काहीतरी होणार आहे. आणि मग 2 वर माग म्हटल्यानंतर पहिला वर मागते की भरताला राज्य भेटावं. हा म्हणे दिलं. आणि दुसरा वर मागते जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास व्हायला पाहिजे, तेव्हा दशरथ महाराज पूर्ण असे चक्कर येते त्यांना, विदीर्ण होतं हृदय त्यांचं. आणि त्या अवस्थेमध्ये
दशरथ महाराज तरी पण कसं तरी सावरून म्हणतात, काय याला काही अर्थच नाही, का प्रभू श्रीरामाला वनवास व्हावं, काय त्याने बिघडवलं किंवा कुणाचं काय वाईट केलंय का, अयोध्येतलं कुणाला दुखावलंय का, काय केलं, ह्याचा संबंधच काय नाही. म्हणे मी जे सांगितले ते झालंच पाहिजे, बाकी काहीच नाही. मग त्यावेळेस दशरथ महाराज म्हणतात, मी आयुष्यात जर येऊन काही चूक केली असेल तर तुझ्याशी पहिलं लग्न केलं ही मोठी चूक झाली. आता समजते तुझ्या सौंदर्यावरती भाळून मी तुझ्याशी विवाह केला, ही माझी मोठी चूक झाली. पण जणू काही मी आतापर्यंत एका विषारी नागिनीला सांभाळत होतो असं काही, आणि वेळ आल्यानंतर ती डसलीच शेवटी, असंच काहीतरी झाल्यासारखं वाटायला लागलं मला. आणि मग काही ऐकत नाही. 3 प्रकारचे हट्ट, राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बालहट्ट. एकदा का एखाद्या स्त्रीने ठरवलं तर काय काहीच होऊ शकत नाही, आणि ऐकणारच नाही म्हटल्यानंतर दशरथ महाराज निघून जातात आणि सगळीकडे परत बातमी पसरते, राम वनवासाला जाणार, राम वनवासाला जाणार. प्रभू श्री रामचंद्र लगेच तयार झाले वनवासाला जायचं म्हटल्यानंतर. ठीक आहे म्हणले. आदल्या रात्री समजलं होतं तेव्हा पण म्हणले ठीक आहे, भगवंत धीरमती स्थिरमती आहेत. आपल्यासारखा एखादा व्यक्ती असेल तर आपल्याला जरी एखाद्याचा जीव घेऊ आपण, आपलं रेल्वेचं तिकीट आहे आणि आपल्या जागी दुसरं कुणाला तरी घेऊन झालं, एवढ्या दिवसापासून सांगितलं गेलं आपल्याला की तुमचं तिकीट आहे बरं का, जायचं बरं का आपल्याला, जायचं बरं का. आणि ऐन वेळेस जेव्हा बॅग घेऊन तुम्ही तिथपर्यंत गेलात आणि तिथं ऐन वेळेस कळलं तुम्हाला की नाही तुम्हाला थांबावं लागते बरं का थोडं, तुमच्या जागी एवढं झाल्यानंतर आपल्याला हे होतं. तर प्रभू श्री रामचंद्र दोन्ही अवस्थेमध्ये स्थिरच राहिले आणि लगेच हे केलं. आणि एवढंच नाही तर भरताचा राज्याभिषेक होणार आहे म्हटल्यानंतर जी भरताला सेवा दिलेली होती रामचंद्रांच्या अभिषेकाच्या वेळेस, जी भरत महाराजांची सेवा होती ती रामचंद्रांनी केली की माझी सेवा मी करून जातो, माझ्या वाट्याला आलेली सेवा. भरताचा राज्याभिषेक होणार आहे ना, तर माझी सेवा करून जातो, भरताला राजगादीवरती बसवा. आणि प्रभू निघाले. आणि मग इकडे दशरथ महाराज, काय अवस्था झाली होती त्यांची. ते दशरथ महाराज इतके ह्या अवस्थेमध्ये, भयानक अवस्थेमध्ये होते, इतके दुःखामध्ये होते. प्रभू श्री रामचंद्र आशीर्वाद घ्यायला गेले सगळ्यांना, सगळ्यांचा आशीर्वाद घेतले. म्हणजे 14 वर्षानंतर मी परत येईन सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला, तोपर्यंत अयोध्येला सांभाळा, स्वतःला सांभाळा, सगळं काही सांगत होते. आणि भगवंत निघाले. निघाल्यानंतर दशरथ महाराज सुमंत जे होते मंत्री, तर त्यांना बोलवतात आणि सांगतात की ठीक आहे राणीने सांगितलेलं आहे, तर 4 दिवस त्यांना थोडंसं वन दाखवून माघारी घेऊन या म्हणून सांगतात. सुमंत म्हणतात ठीक आहे. चक्रवर्ती सम्राट राजा होते, महाराज जशी आपली आज्ञा मी तसंच करेन. प्रभू श्री रामचंद्र त्या ह्याच्यावरती बसलेले आहेत रथामध्ये, आणि रथ निघाला, सुमंत सोडायला आलेले होते. आणि पहिला मुक्काम शरयूच्या काठावरती झाला. सगळे अयोध्येत कोण थांबलंच नाही. ज्या ठिकाणी राम नाही तिथं लोक का अयोध्यावासी कशा थांबतील. सगळे अयोध्या प्रभू श्री रामचंद्रांच्या पाठीमागं. भगवंत पाहतायत, थांबा इथेच, थांबा इथेच, सांगत होते भगवंत, कोणी ऐकायला तयार नाही. आणि मग भगवंत तिथं शरयूच्या काठी थांबले. आणि त्या दिवशीची रात्र कशी, उजाडायच्या अगोदरच भगवंत उठले. सगळे झोपलेले होते, चालून थकलेले होते. भगवंत उठले, सीतामाता उठली, लक्ष्मणजी उठले, आणि निघून गेले. तशीच सुमंतही त्यांच्यासोबत निघून गेले. आणि बाकी सगळे अयोध्या, कारण उद्या सकाळी जर उठले असते तर परत सगळे सोबतच आले असते. आणि तर अशा प्रकारे तर पुढं गेले. पुढं गेल्यानंतर मग भगवंत पोहोचलेले आहेत. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे निषाद राजला भेटले भगवंत. त्यानंतर गंगा नदी पार केली. आणि गंगा नदी पार करायच्या अगोदर भगवंतांनी त्या सुमंतांना समजावून सांगितलं. सुमंत पहिल्यांदा प्रभू श्रीरामचंद्रांना म्हणाले, भगवंत आता झालं, महाराजांनी सांगितलंय, आदेश आहे की आता तुम्ही माघारी चला. भगवंत म्हणले मी माघारी येणार नाही. आणि सुमंताला तिथं ठेवलं. नदीच्या अलीकडच्या काठाला सुमंत थांबलेले आहेत. भगवंत नदी पार करून गेले. आणि नदी पार करून त्या निषाद राजाला घेऊन गेले होते, गुह त्याचं नाव. आणि त्या निषाद राजाला घेऊन गेल्यानंतर मग केवटचा प्रसंग हे आहे, आपण काही घेणार नाही. गेले पुढं. आणि भगवंत मग नदी पार करून परत निषाद राज जेव्हा परत आले तर त्या सुमंताची काय अवस्था झाली होती.
सुमंत त्या ठिकाणीच थांबले होते, एका झाडाखाली रथ थांबवलेला होता, घोडेही तिथंच बांधलेले होते. आणि सुमंत अशा आकाशाकडे बघून असे पडलेले आहेत, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. विचार करतायत की आज 3 दिवस झाले प्रभू आलेच नाहीत, मी कसं मग अयोध्येला माघारी जाणार आणि काय तोंड दाखवणार दशरथ महाराजांना, की ज्या महाराजांनी मला आजपर्यंत, ज्या महाराजांची आज्ञा मी कधी मोडलीच नाही, शिरसावंदे मानून त्या प्रकारेच, आणि मी दास आहे, त्यांचा मंत्री आहे, तुम्ही कशा प्रकारे, हा विचार करून. आणि ते घोडे सुद्धा डोळ्यातून त्या अश्रूच्या धारा लागल्या त्या घोड्यांच्या डोळ्यातून. दक्षिण दिशेने प्रभू गेलेले होते, त्या दक्षिण दिशेकडे ते घोडे पाहत होते. आणि ते घोडे जणू विचार करतायत, आजपर्यंत अशी कधी अवस्था वेळ आलीच नाही, प्रभू इतके दिवस आमच्या डोळ्याआड कधी झालेच नाहीत, आणि आज अशी अवस्था का व्हावी, आज अशी वेळ का यावी आमच्यावरती, का प्रभू श्री रामचंद्र येत नाहीयेत. आणि अशा अवस्थेमध्ये निषाद राजगुह परत आलेले आहेत. त्यांनी ती अवस्था पाहिली, त्यांनी ओळखलं की सुमंतला एकटं जाणं शक्य नाही होणार. त्यांनी ते घोडे जुंपले त्या रथाला, आणि जुंपल्यानंतर सुद्धा ते घोडे परत वळून त्याच दिशेने पाहतात ज्या दिशेने प्रभू श्री रामचंद्र गेलेले होते. आणि मग सुमंतांना कसं बस त्या रथावरती बसवलं, त्याचे जे 2-4 सेवक त्यांच्यासोबत दिले. घोडे तिथून हालतच नाहीयेत, जबरदस्ती त्या घोड्यांना तिथून पुढं रस्त्यावरती नेऊन पुढचा रस्ता अयोध्येकडे परत निघालेले आहेत. आणि येताना सुमंत विचार करतायत, डोक्याचे केस होते जे असे, ते असे धरून, पश्चाताप होतो की नाही आपल्याला, पश्चाताप झाले कसे येतात, ते डोक्याचे केस असं हे करून सुमंत म्हणून विचार करतायत की हा देहत्याग का नाही झाला आतापर्यंत प्रभू श्री रामचंद्रांच्या विरहामध्ये, काय या देहाचा उपयोग आहे. आता मी जाऊन माझं तोंड दाखवायची लायकी राहिली नाही मला अयोध्येमध्ये गेल्यानंतर, कसं जाणार, हा विचार करतायत. आणि तो विचार करत असताना तुलसीदासजी त्यांच्या रामचरितमानसमध्ये खूप सुंदर उदाहरण देतात 3 प्रकारचं, की कशा प्रकारे. पहिलं उदाहरण ते देतात की एखादी पतिव्रता स्त्री आहे, आयुष्यभर तिनं आपल्या पतीची सेवा करावी, आणि अगदी शेवटच्या काळामध्ये पतीने काय म्हणावं, क्षुल्लक कारणावरून तिचा त्याग करावा. काय अवस्था होईल त्या स्त्रीची. पतिव्रता धर्माचं पालन केल्यानंतर अगदी शेवटच्या वेळेस पतीने त्याग केल्यानंतर तिची काय अवस्था होईल. जशी अवस्था कोणाची झालेली आहे, सुमंतांची झालेली आहे. दुसरं उदाहरण ते देतात, ते म्हणतात, तुलसीदासजी म्हणतात की एक ब्राह्मण ज्याने आयुष्यभर धर्माचं आचरण केलं, धर्माचं पालन केलं, आणि धर्माचं पालन केल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाची शेवटची इच्छा काय व्हावी, की मृत्यूच्या वेळेस भगवंताचे चरणामृत किंवा तुलसी जल माझ्या मुखामध्ये पडावं. आणि ज्यावेळेस मृत्यूशय्येवरती तो ब्राह्मण पडलेला आहे, त्यावेळेस त्या ब्राह्मणाला समजावं की कोणीतरी मदिराच त्याच्या मुखामध्ये टाकलेली आहे. काय होईल हो त्या ब्राह्मणाची अवस्था. मृत्यूच्या वेळेस असं झालं तर, आयुष्यभर धर्माचं आचरण केलं आणि शेवटी मदिरा मुखामध्ये यावे. तर अशीच अवस्था कोणाची झालेली आहे, सुमंतांची झालेली आहे. तिसरं उदाहरण तुलसीदासजी देतात की एखादा व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी परिस्थिती थोडीशी हे असल्यामुळं 40 एक वर्ष घरातून बाहेर गेलेला आहे, आणि 40 वर्ष जमा केलेली पुंजी घेऊन, ते धन कमावून घेऊन येत आहे माघारी, आणि येता येता ते धन कोणीतरी चोरून न्यावं. काय अवस्था होईल तर, 40 वर्ष केलेल्या कष्टाचे धन कोणीतरी चोरून न्यावं, काय अवस्था होईल सांगा. अशी अवस्था कोणाची झालेली आहे, सुमंतांची झालेली आहे. सुमंत माघारी येतात शृंगवेर पूर करून. तमसा नदीच्या काठावरती दिवस असतो, तो दिवस तिथेच राहतात, आणि म्हणतात दिवसा मी अयोध्येमध्ये प्रवेश करणार नाही, कारण हे तोंड आता दाखवायच्या लायकीचं राहिलेलं नाही, उजेडात कसं जाणार, काय सांगणार मी. म्हणतात रात्री जाऊया, आणि तमसा नदीच्या काठावरती थांबून रात्रीचा निघतात. रात्र झालेली आहे. सुमंतांचा रथ अयोध्येमध्ये पोहोचतो. कौशल्या मातेच्या महालाच्या जवळ तो रथ उभा करतात सुमंत, आणि रथ उभा केल्यानंतर घोडे परत उलट्या दिशेला, ज्या दिशेतून आले होते त्या दिशेला घोडे परत पाहतायत, डोळ्यातून अश्रूंच्या धारा त्या घोड्यांच्या. आणि जसं अयोध्यावासियांना समजलं की सुमंत माघारी आलेत, सगळी अयोध्या कुठे येते, महालाकडे, प्रभू श्री रामचंद्रांच्या, दशरथांच्या महालाकडे अयोध्या गोळा झाली. आणि अयोध्यातले लोक सगळेजण विचार करून आले की प्रभूंचं दर्शन होईल, प्रभू माघारी आले असतील,
पण त्या घोड्यांची दशा बघितल्यानंतर त्यांना समजतं की प्रभू आलेच नाही. ते घोडे जणू सांगत होते की आजपर्यंत ज्या प्रभूंचं दर्शन सेवा आम्हाला घडत होती ते प्रभू कुठेतरी तिकडेच राहिलेत, वनात आलेच नाहीत. आणि मग सुमंत आत जातात. सुमंत येतानाच विचार करत होते की चक्रवर्ती सम्राटांना तर काही जास्त बोलायची आवश्यकता होणार नाही, कारण त्यांची ती अवस्थाच उरलेली नसणार आहे. ते बाहेर येणारच नाहीत, त्यांना काय सांगायची. दुसरी गोष्ट, कैकेयीला कसं तरी समजावून सांगता येईल, सुमित्रेलाही कसं तरी समजावून सांगता येईल, पण कौशल्या मातेला काय सांगावं हा विचार. आणि मग तसंच आतमध्ये प्रवेश करतात. आणि जेव्हा प्रवेश दशरथ महाराजांच्या महालामध्ये करतात तर त्या दशरथ महाराज त्या ठिकाणी मळके कपडे घातलेले आहेत अंगावरती, विचित्र केसांचं सगळं, केस विस्कटलेली आहेत, इतकी विदीर्ण हृदय विदीर्ण झालेलं आहे. आणि आठवण, डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहेत आणि आठवण होते प्रभू श्री रामचंद्रांची. एकनाथ महाराज सुंदर वर्णन करतात. कसा मला टाकून गेला राम, टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, टाकून गेला राम. राम विना माझा चैन पडेना, नाही जीवासी आराम, टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, टाकून गेला राम. आणि त्या रामाच्या चिंतनामध्ये इतके बुडालेले आहेत, त्यांना भानच राहिलेलं नाहीये. सुमंत गेले, प्रणाम केला, चक्रवर्ती सम्राट की जय हो म्हटल्यानंतर थोडेसे भानावरती आले आणि विचारलं, सुमंत कुठे आहे माझे रघुवर, रघुनंदन कुठे आहेत, बरे आहेत का, कुशल मंगल आहेत का, सीता कुठे आहे, लक्ष्मण कुठे आहेत, सगळे व्यवस्थित आहेत का, तुम्ही घेऊन आलात ना त्यांना परत. सुमंतांची बोबडी वळाली, बोलता येईल ना त्यांना, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. म्हणले, महाराज धीर धरा थोडासा, 14 वर्षानंतर प्रभू पुन्हा येतील, भेटतील, तुम्हाला नमस्कार करण्यासाठी परत येतील ते राज्यामध्ये. म्हणजे सुमंत सांगितलं होतं ना 4 दिवस थोडं वनाचं दर्शन करून माघारी आणा म्हणून, तुम्ही आज्ञा उल्लंघन केलं. म्हणजे महाराज असं बोलू नका, आजपर्यंत तुमच्या आज्ञेचं उल्लंघन मी कधी केलंच नाही आणि आताही नाही, पण प्रभू श्री रामचंद्रांनी काही ऐकलं नाही. माझा नाईलाज होता, तुम्ही थोडा धीर धरा म्हणायला लागले. आणि काय धीर धरणार काय. आणि तोपर्यंत सगळ्या राणेही त्या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत. आणि मग दशरथ महाराज प्रभू श्री रामचंद्रांच्या चिंतनामध्ये इतकं चिंतन करायला लागले, इतकं चिंतन करायला लागले. आणि त्यावेळेस कौशल्या माता त्या ठिकाणी आलेली आहे. कौशल्या पाहतीये दशरथ महाराजांचं शरीर थंड थंड पडत चाललं, त्यांचा प्राण एकवटला आणि त्यांनी प्राण असा वरती ऊर्ध्वगतीनं घेतला. प्राण ऊर्ध्वगती म्हणजे जे योगी वगैरे असतात, ब्रह्मर्षी असतात, ते करू शकतात. प्राण एकवटून शरीरातून ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर सोडतात. जसं एक वृंदावनचे ब्रह्मर्षी होते, त्यांचं नाव आहे देवराह बाबा. 700-800 वर्ष जगले ते. बरेच जण त्या ठिकाणी राहायचे तर एका ह्याच्यामध्ये हे असते ना, मचान केलेलं असतं ना शेतामध्ये, तसं केलं तो वरती राहायचे. हां, त्याच्यावरती राहायचे. थोडंच कुठं खायला वगैरे पाहिजे, थोडे दिसायचे, बाकी दिसायचे पण नाहीत लोक. इतकं भजन केलं त्यांनी. आणि शेवटच्या वेळेस त्यांनी प्राणाचा ब्रह्मरंध्रातून कवटी फुटून प्राण गेला. आणि शरीराच्या वरच्या भागातून प्राण गेल्यानंतर काय समजायचं, आयुष्यभर ज्यांनी पुण्य केलं, भक्ती केली, त्यांचे प्राण नाका वाटे, काना वाटे, डोळ्या वाटे, वरच्या छिद्रातून जातात सगळ्यांचे. आणि जर खालच्या हिच्यातून गेला तर तो नरकगामी झालेला आहे, हे समजायला पाहिजे. दशरथ महाराजांनी इतकं पुण्य केलेलं होतं, शेवटी प्राण कंठामध्ये येऊन अडकला दशरथ महाराजांचा. आणि कंठामध्ये अडकलेला प्राण कोण पाहतंय, कौशल्या पाहतीये. हालचाल खालची थांबली आहे, पण इथं थोडीशी हालचाल होतीये. थांबला तो प्राण. आणि थांबल्यानंतर कौशल्या जाते, महाराजांचे पाय चरण पकडते, म्हणजे महाराज धीर धरा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. 14 वर्ष थांबलो आपण तर
राम नक्की येईल, राम परत येईल. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. म्हणा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. ऐसी जोडी करा, असं करा म्हणे की रामाला कंठामध्ये धरा. रामकंठी धरा म्हणजे रामाचा कंठ जाऊन धरा असं नाही. कंठी धरा म्हणजे नामस्मरण करा, कंठामध्ये रामाला धरा, रामाला बसवा, राम राम उच्चारण करा. आणि मग महाराजांचा प्राण तिथे थांबला. आणि प्रभू श्री रामचंद्र गेले. जाऊन किती दिवस झाले होते? जाऊन मागे 4 दिवस ते, पहिले 2 6 दिवस, 7 दिवस, 6-7 दिवस. आणि मग दशरथ महाराज म्हणतात, कौशल्या, आता धीर धरायची वेळ नाही राहिलेली, आता वेळ आलेली आहे. ज्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिला होता, तो श्राप खरा ठरायची वेळ आता आलेली आहे. आता धीर धरूनही काही उपयोग होणार नाही, ती वेळ आलेली. आणि त्यांनी श्राप दिला की तुम्हाला 4 पुत्र होतील, पण ते 4 पैकी 1 सुद्धा जवळ राहणार नाही. तर मग त्यावेळेस एकही पुत्र जवळ नव्हता. आणि मग दशरथ महाराजांनी त्या प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करत मोठ्याने म्हणाले, 6 वेळा म्हणाले, राम 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 राम. आणि राम म्हणत देह सोडला. आणि गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अंत्यकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. किंवा यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. किंवा संतांनी सांगितलं, अंतकाळी विठू तुझे स्मरण घडावे. आम्हालाही तसं स्मरण घडायचं असेल तर चिंतन कुणाचं व्हावं लागेल? रामाचं चिंतन करावं लागेल. आम्हाला आयुष्यभर करावं लागेल. असं नाही की थोड्या वेळासाठी, काही काळासाठी चिंतन करून चालेल का? नाही. तर दशरथ महाराजांनी ते चिंतन केलं, त्यांना तसं चिंतन झालं. आणि मग ते कुठे गेलेले असणार? कोणत्या धामामध्ये गेले? साकेत किंवा अयोध्या धाम. प्रभू श्री रामचंद्रांना प्राप्त केलं त्यांनी. आणि अशा प्रकारे दशरथ महाराजांनी स्वतःचा देहत्याग केला. प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करत करत करत. आणि याच्यापेक्षा जीवनाची उपलब्धी काय असू शकते का दुसरी? मनुष्य जीवनामध्ये करण्यासारखं काय आहे? फक्त भगवंताचं स्मरण, नामस्मरण करण्यासारखं आहे. तर तुकाराम महाराज त्या अभंगामध्येच पुढे म्हणतात की ऐसी जोडी करा रामकंठी धरा. आणि जेने चुके फेरा गर्भवास. त्याच्यामध्ये पुढे म्हणतात की पुत्र, धन, हे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये आहे. पूर्ण अभंग तर किंवा दुसरं पण असं पण एक अभंग गातात, हा जो नाशवंत देह आहे, तुकाराम महाराज नाशवंत देह जाणार सकळ, देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. गाथेतले नाहीये, पण ते देह जाणार याच्यावरती फक्त हे केलेलं आहे, ते गाण्यासाठी केलेलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, साधू सावधान म्हटलेलं आहे. सावधान असलं पाहिजे आपण नेहमी. पण आम्ही विश्राम स्थितीतच असतोय सध्या. सावधान जो आहे तो काय करेल? सतत भगवंताचं स्मरण करण्याचा प्रयत्न करेल. त्याला कुठलेही प्रकारचं हे होणार नाही. आणि मग पुढे म्हणलेलं आहे, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीन तेची फळ. प्रिया पुत्रधन, भार्या, पत्नी, पुत्र, धन हे सगळं नाशिवंत आहे, पण आम्ही त्यालाच
आशावंत बनून शाश्वत म्हणून समजतो. नाव धड करा सहस्र नामांची, जे भवसिंधूची थडी पावे. किती नामाची सांगितली? सहस्र नामाची नाव धडा म्हणलेलं आहे. धड करा सहस्र नाम, हजार. विष्णू सहस्र असं नाही, सहस्र नामांची म्हणजे रामकृष्ण हरीचा जप करायचे विशेष करून तुकाराम महाराज. तर त्यामुळं रामकृष्ण हरी किंवा हरे कृष्ण महामंत्र सहस्र, हजारो नाम घ्या आणि 16 माळा केल्यानंतर 1000 पेक्षा जास्त नावं होतात. तर आपण सहस्रनाम जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. विष्णू सहस्रनाम येतं काही तेही करतात रेग्युलर, पण ते विष्णू सहस्रनामाचंही जे म्हटलेलं आहे, राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. विष्णू सहस्रनाम फक्त एक राम म्हटल्याचं आणि विष्णू सहस्रनाम दोन्हीचं तेवढं फळ आहे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरिराम बाणी. भाता असं बोलत असतं की, तर काळ हाना तोंडावरी, तर ते भात्यामध्ये राम, त्या तोंड किती मोठं असतं भात्याचं तोंड, तसं आपण तोंड भरून नाव घ्यायला पाहिजे. हरिनाम वदन भोरी म्हणलेलं आहे चैतन्य महाप्रभू म्हणतात. वदन भरून, तोंड भरून नाव घेतलं पाहिजे. नाही तर मग लोकांमध्ये हरे कृष्ण म्हणा, हरे कृष्ण, हरे कृष्ण असं नाही, हरे कृष्ण किंवा राम असं उत्साहाने नाव घेतलं पाहिजे. उत्साहाने घेतलेलं नाव किंवा भागवतामध्येही सांगितलेलं आहे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, भगवंताच्या नावाचं कीर्तन करत असताना कुस्थित बुद्धी किंवा संकुचित वृत्ती ठेवून नाही केलं पाहिजे. मन मोकळेपणाने ते कीर्तन जर केलं तर भगवंत अधिक प्रसन्न होतात. अशा प्रकारे दशरथ महाराजांनी काय केलं की स्वतःचा देहत्याग केला आणि भगवान श्री रामचंद्रांची प्राप्ती करून घेतली. तर आपण ही मनुष्य जीवनामध्ये आपल्याला एक मनुष्य जन्म भेटलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेने. आणि रामही भेटले की नाही आपल्याला. पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु, और कृपा अपनायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. खरं धन काय आहे? राम रतन, प्रेम रतन. खरं धन राम, नाम धन आहे. गोलोकेर प्रेम धन, हरिनाम संकीर्तन. आणि किंवा मग वृंदावनला गेल्यानंतर राधे राधे राधे, किंवा पंढरपूरला गेल्यानंतर तेच प्रेम धन. नाव बदलते फक्त, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी विठ्ठल. तर हेच प्रेम धन आहे. हेच खरं आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नावातच भगवंत आहेत. नामच शब्द ब्रह्म आणि परब्रह्म, दोन्ही ब्रह्म आहेत, दोन्ही एकच आहेत. नाव हां. तर ह्या परब्रह्माला प्राप्त करण्यासाठी या शब्द ब्रह्मालाच आपल्याला काय करावं लागेल? जास्तीत जास्त धरून राहावं लागेल, किंवा त्याच्याप्रती आपली आसक्ती, रुची वाढवावी लागेल. आणि ती कधी वाढेल? जेवढं जास्त त्या शब्द ब्रह्माविषयी ऐकू किंवा त्या परब्रह्माविषयी ऐकू. दोन्ही ब्रह्मच आहेत, एकच आहेत. आणि ही केवळ रामनवमीच नव्हती बरं का. लक्ष्मण नवमी, भरत नवमी, शत्रुघ्न नवमी, पण आपण फक्त रामनवमी असं म्हणतो. तर हे चारही भाऊ, चारही जण भगवंतच आहेत. चार भगवंतच आहेत. ते जे पायस होतं ते डिवाइड केलेलं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हे ब्रह्माचेच, एका ब्रह्माचेच 4 रूप ते आलेले होते. 4 रूपामध्ये वर्गीकरण झालं त्यांचं. तर केवळ रामनवमीच नाही तर भरत नवमी, शत्रुघ्न नवमी, लक्ष्मण नवमी सुद्धा आहे. हां, एकाच दिवशी. आणि एकाच दिवशी जन्म झाला, एका पाठोपाठ एक जन्म झाला. हनुमान जयंती सुद्धा येत आहे. तर या रामनवमीच्या निमित्तानं आपण प्रभू श्री रामचंद्र जसे एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, आणि त्यांच्या जीवनामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी शिकवल्या. तर कमीत कमी आपण त्या काही गोष्टींचं आचरण स्वतःच्या जीवनामध्ये उतरवूयात, अशी आपण भगवंतांची प्रार्थना करूयात. नाही, आम्हालाही शिकवलं ना. आम्ही एक पती करून घेतलेलं नाही, कृष्णच पती आहेत आमचे, असं नाहीये. स्वयंवराचं गीत विवेकच्या माताजी बोलतात, चांगलं स्वयंवराचं गीत म्हणूयात आपण. तर जसं भक्तीमध्ये सुद्धा आपला तो देव एक करून घ्यावा, हे महत्वाचं आहे. तसं ते पण भगवंत एकनिष्ठता, त्याच्यामध्ये एकनिष्ठताच असते. ते एकच पती असावा,
असा आहे त्याचा अर्थ. तर सर्वांनाच भगवंताने शिक्षा दिल्या. आणि मग ते प्रभू श्रीरामचंद्र काय सौंदर्य, दंडकारण्यामध्ये जेव्हा भगवंत आले, आणि लांब नाही बरं का, नाशिकामध्ये भगवंत राहिले. दंडकारण्य, पंचवटी युद्ध. आणि तिथं जे ऋषीमुनी होते, तर भगवंतांना बघून त्या ऋषीमुनींचं आसक्ती झाली भगवंतावरती. त्यांना पतिरूपामध्ये प्राप्त करायची इच्छा झाली. आणि मग भगवान म्हणले आता नाही, नेक्स्ट टाइम आय विल बी देअर. आणि मग त्या सगळे जे ऋषी होते ते कृष्ण लीलेमध्ये सगळ्या गोपी झाल्या. ऋषीचारी गोपी, वेदचारी गोपी, अशा सगळ्या प्रकारच्या गोपी. बघा मग, म्हणजे पुरुष रूपामध्ये ऋषी होते, त्यांना सुद्धा प्रभूंना पती रूपामध्ये प्राप्त करायचे, म्हणजे तो भाव त्यांचा तशा प्रकारचा. तर मग खूप सुंदर भगवंत, राजीव लोचन श्रीराम, आणि किती सुंदर सुंदर वर्णन आहे शास्त्रामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं. आणि राम म्हणायला किती सोपं आहे की नाही, सरळ आहे, सहज शब्द. आणि तसंच रामायण समजायला सुद्धा. पण कृष्ण म्हणायला जिभेला पण तेवढंच ताण द्यावा लागतो, आणि समजून कृष्णाला कळायला. तर खूप सुंदर आणि सरळ चरित्र आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं, इतकं सुंदर. आणि त्यामुळं आपण प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र ऐकलं पाहिजे, सतत ऐकलं पाहिजे. आणि इतके प्रभू श्रीरामचंद्र भगवंत इतके भक्तवत्सल आहेत. अहिलेचा उद्धार केला, दगडाच्या शिळेतून अहिल्या प्रकट झाली काय. आणि त्यानंतर जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र अजून लंका जिंकलेच नव्हते, लंकेवरती विजयच प्राप्त केला नव्हता, तेव्हा अगोदरच काय केलं होतं की विभीषणला राजा म्हणून बनवून टाकलं होतं. तर इतके दयाळू होते भगवंत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा नामाचं महत्व, राम नामाचं महत्व, दगड तरंगायला लागले. दगड तरंगायला लागल्यानंतर मग ते राक्षस म्हणले की काय, तर रामाच्या नावाचे दगड तरंगायला लागलेत. रावणाकडे गेले सगळे, तुम्ही पण चला म्हणा, आम्हाला तुमच्या पण नावाचे दगड तरंगायला. राक्षस तसं म्हणल्यानंतर सगळेजण गेले. रामाने काय केलं की तलाव बनवला, त्यामध्ये सगळं हा चला म्हणजे येतो. आणि मग तलाव बनवला, मग त्याच्यावरती घ्यायचं, मग रावण टाकायला लागले, त्यांनी पण टाकले, दगड तरंगायला लागले. रावण लिहिलेले दगड पण तरंगायला लागले. पण ह्याच्यामध्ये मंदोदरी विचार करते की नक्कीच काहीतरी गोडबंगालीने केलेलं आहे, कारण ह्याच्या नावाची दगड कशी काय तरली जाते. तर रावणाने काय केलं की मग मंदोदरी जाऊन विचारते काय केले नक्की सांगा. अगं म्हणे काय केले तेव्हा, सर नाव टाकले, माझं नाव टाकले, दिसत नाही, काय केले सांगा म्हणे. तर पती कितीही कसाही असला, पण सगळे खाच्या खुच्या पत्नीला माहिती असतात काय आहे नक्की, कुठं काय पाणी मुरतंय ते. नाही म्हणे तुम्ही काहीतरी केलं ते नक्की सांगा म्हणे काय केलं. तर म्हणे नाव तर माझंच लिहितोय, पण दगड टाकताना मी म्हणतोय की राम, आणि रामाचं नावाचं उच्चारण पण करतोय, आणि त्याचं बदनामी राम नावाने घेऊन टाकल्यानंतर कसं काय दगड नाही तरणार. तर त्यामुळं तेही दगड तरले गेले. तर इतकं दगड जर तरले जात असतील तर आपण काही दगड तरी आहे का, आपण तर माणूस आहे का बघून, आपण तर सेवा करतोय काही ना काही बघून. त्यामुळे आपणही या भौतिक जगातून तरुण प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणांची प्राप्ती याची देही याची डोळा याच जन्मामध्ये आपल्याला व्हावी अशी प्रार्थना करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री